आहे. जिवंत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. याकोबाच्या पत्रामध्ये बायबलमध्ये दिले, तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काढूया आपण वचन. याकोबाचं पत्र आपण काढणार आहोत. तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. प्रेज लॉर्ड. याकोब आपण काढणार आहोत. लक्षपूर्वक ऐकूया. आपलं एकत्र येणं हे व्यर्थ नाहीये, हे सहज नाहीये. आपल्याला वेळ घालवण्यासाठी आपण एकत्र येत नाही. तर देवाचं वचन सांगतं की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. 4था अध्याय काढूया आपण वचन. याकोब 4था अध्याय आणि आपण वाचूया वचन. धन्यवाद येशू. 8वं वचन वाचा जोरात. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुमचे हात निर्मळ करा. प्रेज लॉर्ड. अहो, आमेन. बस. देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आपण इथं त्याच्यासाठी आलोय. देवाजवळ याच्यासाठी आलोय कारण ते देवाने आपल्या जवळ यावं. Yes, amen. प्रेज लॉर्ड. मी विश्वास या ठिकाणी आम्ही असं ठेवतो की आम्ही प्रभू तुझ्या जवळ आलोय, आता तू आमच्या जवळ ये. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ नाहीयेत. आम्ही जे काही प्रभूची या ठिकाणी भक्ती करू, आम्ही जे काही देवाच्या वचनामध्ये राहू, आम्ही जे काही देवासाठी करू, त्याचं प्रतिफळ तो आम्हाला देणार. Amen. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याचं प्रतिफळ देव देणार. आम्हाला देणार. बघा, मी मागच्या आठवड्यामध्ये काय वचन घेतलं होतं की तुम्ही पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवा. माफ करा, स्वर्गामध्ये आपणासाठी संपत्ती साठवा. कुठे साठवायची? स्वर्गामध्ये. आज जर तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून जर स्वर्गात आपली प्रत्येकाची वैयक्तिक संपत्ती तिथे असणार आहे. जसं देवाचं वचन सांगतं की तुम्ही नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी जे टिकणारं अन्न आहे ते परमेश्वर देवाचा पुत्र तुम्हाला देईल. त्या सार्वकालिक अन्नासाठी तुम्ही श्रम करा. प्रेज लॉर्ड. नाशवंत अन्न कुठलं आहे? हे जगातलं आहे, जमिनीवरचं आहे. आम्ही जे रोज शिजवतो ते आहे. जे अन्न आम्ही शिजवतो ते जर दुसऱ्या दिवशी राहिलं आणि जर ते गरम केलं नाही तर ते खराब होतं आणि आपण काय करतो? ते फेकून देतो. पण एक असं अन्न आहे ते सार्वकालिक जीवनासाठी टिकणार आहे. आमेन. आणि ते देवाचं वचन आहे. मग ह्या जगामध्ये असताना आम्हाला ते सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं जे भाकर आहे, जे अन्न आहे, जे देवाचं वचन आहे, ते आम्हाला मिळवायचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर जगातली भाकर मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? कामाला जावं लागतं, श्रम करायला लागतं की नाही? जर महिनाभर समजा घरामध्ये एखादा कोणी कमावणारा नसला, जर आम्ही कामाला गेलो नाही तर आम्हाला ती भाकर मिळेल का? नाही. आम्हाला जर धान्य मिळेल का? आम्हाला आमचा किराणा आम्ही भरू शकतो का? आम्हाला श्रम करावं लागतं. तर आम्हाला देवाच्या वचनासाठी सुद्धा आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जगामध्ये आम्हाला जोपर्यंत आम्ही राहणार, जोपर्यंत आम्ही जिवंत राहणार, या जगामध्ये आम्हाला देवाचं वचन जे सार्वकालिकाचं अन्न आहे ते मिळवायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि हे कधी मिळणार माहिती तुम्हाला? देवाजवळ आल्यावर. कधी मिळणार? देवाजवळ आल्यावर. देवाजवळ आल्यावर. जर तुम्ही एकटे जर देवाच्या पायाजवळ बसले किंवा तुम्ही एकटे जर प्रार्थना करायला लागले किंवा एकटे जर तुम्ही वचन वाचायला लागले, 100% तुम्हाला झोप येणार. अनुभव घेऊन पहा. जेव्हा तुम्ही एकटे बायबल वाचत बसणार, एकतर तुम्हाला काही कळणार नाही किंवा झोप येणार. म्हणून बायबल सांगतं की तुम्ही एकत्र या. सहभागिता तुम्हाला पाहिजे. देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? असं दिलंय कलसेकरास पत्रामध्ये. जाऊया आपण वचनामध्ये. कलसेकरास पत्रामध्ये कुठेतरी दिलेलं आहे की तुम्ही एकत्र येऊन देवाचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. काय करा तुम्ही? देवाचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न कारण करा. ती आमची सार्वकालिक जीवनासाठी लागणारी भाकर आहे, अन्न आहे. प्रेज लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनासाठी लागणारं अन्न मिळवायचं आहे. प्रेज लॉर्ड. काय करायचं आहे? सार्वकालिक जीवनासाठी लागणारं अन्न मिळवायचं आहे. बघा, कलसेकरास पत्र 2रा अध्यायमध्ये काय दिलेलं आहे. कलसेकरास पत्र 2रा अध्याय काढूया वचन आणि 2रं वचन. 2रा अध्याय आणि 2रं
वचन. हे श्रम यासाठी आहे की त्यांच्या हृदयाचं सांत्वन व्हावं. त्यांनी देवाचे म्हणजे बापाचे आणि ख्रिस्ताचे गुज पूर्णपणे समजण्याकरता खात्रीपूर्ण ज्ञानाची सर्व संपत्ती प्राप्त होण्यासाठी प्रीतीत एकमेकांशी जोडले जावे. काय समजण्यासाठी? देवाचं ज्ञान. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ताचं गुज, खात्रीपूर्ण देवाची सर्व संपत्ती. म्हणा देवाची सर्व संपत्ती. बोला देवाची सर्व संपत्ती प्राप्त करण्यासाठी प्रीतीमध्ये एकमेकांशी जोडायचं आहे. प्रीतीत एकमेकांशी काय करायचंय? जोडायचं आहे. प्रेज लॉर्ड. माझी इच्छा आहे का देवाच्या ज्ञानाची जी संपत्ती आहे ती आम्हाला प्राप्त केली पाहिजे. आमेन. ती आम्ही काय केली पाहिजे? म्हणून मागच्या आठवड्यात पण मी एकच म्हटलं की आम्हाला स्वर्गामध्ये संपत्ती साठवायची आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही स्वर्गामध्ये आपल्यासाठी काय करा? संपत्ती साठवा. तिथं कसर लागत नाही आणि गंज लागत नाही आणि चोरी पण होत नाही. आज आम्हाला या गोष्टीत विश्वास ठेवायचा आहे. आज बऱ्याचदा लोकांना वाटतं की देवाने आमच्या प्रार्थना ऐकाव्या, देवाने आमच्या जीवनात चमत्कार करावे, देवाने आमच्या इच्छा पूर्ण कराव्या, देवाने आम्हाला आशीर्वादित करावं, देवाने आम्हाला सर्व काही द्यावं, सर्व इच्छा पूर्ण कराव्या. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, अगोदर त्याचं राज्य मिळवायला जाता तुम्हाला सर्व मिळेल. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही त्याचं राज्य मिळवायला झटलो म्हणून आम्हाला सर्व मिळाले. म्हणून ते गाणं किती छान आहे. तू खोज खुदावन का राज, बरकते खुद ब खुद आएगी. तू खोज खुदावन का राज, बरकते खुद ब खुद आएगी. यीशु सर का तेरे है वो ताज, यीशु सर का तेरे है वो ताज, बरकते खुद ब खुद आएगी. तू खोज खुदावन का राज, बरकते खुद ब खुद आएगी. तर आम्हाला देवाचं राज्य शोधायचंय. Yes, आमेन. आज जगामधले कितीतरी लोक आहेत आपलं आयुष्य गमवून बसलेत. आपलं आयुष्य त्यांचं संपलेलं आहे. ते जगात आले, मेले, गेले, कुठे गेले माहित नाही. पण जोपर्यंत आम्हाला आमचा श्वास आहे, जोपर्यंत आम्ही ते जिवंत आहे, प्रभूला म्हणा मला तुझं राज्य शोधायचंय. प्रभू मला ती स्वर्गातली संपत्ती शोधायचे. प्रभू मला ती स्वर्गातली संपत्ती मला प्राप्त करायचे, मला ती मिळवायचं आहे. कारण ती संपत्ती आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला उपयोगाची होणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तिथे पण आम्हाला अन्न लागणार आहे आणि तिथे पण आम्हाला संपत्ती लागणार आहे. जर तुम्हाला स्वर्गात श्रीमंत व्हावं असं वाटत असेल तर इथं संपत्ती मिळवायचा प्रयत्न करा. तिथंच नो चान्स. तिथं आम्हाला काहीच नाही मिळवायचं. प्रेज लॉर्ड. तिथं आम्हाला काहीच नाही मिळवायचं. तिथं फक्त मस्त आरामात राहायचंय. जे मिळवलंय ते खायचे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभू काय म्हटला? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, सार्वकालिक जीवनासाठी जे अन्न प्रभू तुम्हाला देत आहे त्यासाठी तुम्ही श्रम करा. म्हणजे सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला अन्नाची गरज आहे, सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला संपत्तीची गरज आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कशाची गरज आहे? संपत्तीची. म्हणून देवाला म्हणा की प्रभू माझं हृदय तुझ्याकडे लागू दे, तुझ्या राज्याकडे लागू दे. मला तुझ्या इच्छा काय आहेत. म्हणून बायबल काय सांगतं? ख्रिस्ताचं गुज पूर्णपणे समजण्यासाठी, ख्रिस्ताचं रहस्य किंवा गुज हे पूर्णपणे समजण्यासाठी खात्रीपूर्ण ज्ञानाची सर्व संपत्ती प्राप्त होण्यासाठी प्रीतीत एकमेकांशी जोडले जावे. प्रीतीत एकमेकांशी जोडले जावे. आम्हाला ख्रिस्ताचं गुज समजण्यासाठी तहानेलं व्हायचं आहे. आमेन. तहानेलं व्हायचं आहे. नाहीतर सैतान तुम्हाला नेहमी अडवणार, सैतान तुम्हाला नेहमी झोप आणणार, सैतान तुम्हाला कंटाळा आणणार, सैतान तुम्हाला म्हणणार अरे आता खूप काम आहे तुझ्या मागं, ते काम करत बस, एकत्र जाऊ नको. तुला गुज समजलं नाही पाहिजे, तुम्हाला रहस्य कळलं नाही पाहिजे, तुम्ही संपत्ती नाही मिळवली पाहिजे, तुम्ही दरिद्रीच राहिले पाहिजे, स्वर्गात पण, इथे पण आणि स्वर्गात पण. कारण चोर येतो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी, पण देवाचं वचन सांगतं की प्रभू आलेला आहे वचन जीवन द्यायला आणि विपुल जीवन द्यायला.
प्रेज ला. हालेलुया. चोराचं काम आहे आमची संपत्ती चोरणं, आमचा विश्वास चोरणं, आम्हाला कठीण करणं, आमचं जीवन चोरणं, चोरी खात आणि आमचा नाश करणं. त्याचं एकच काम आहे. म्हणून बायबल सांगतं देवाजवळ या, देव तुमच्या जवळ येईल. सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. जेव्हा तुम्ही त्याला अडवणार, निघून जा माझ्या जीवनातून. बायबल वाचायचे, प्रार्थना करायचे, प्रार्थनाला एकत्र यायचे, पण काहीतरी विचार येतात, गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे, खूप काम आहे, काहीतरी गोष्टी अडखळणं येणार, काहीतरी अडचणी येणार. सैतानाला म्हणा, सगळ्या अडचणी निघून जाऊ दे, मी देवाचं ज्ञान शोधणार, आमेन. मी देवाची संपत्ती मिळवायचा प्रयत्न करणार, मी देवाचं अन्न मिळवायचा प्रयत्न करणार. देवाचं वचन सांगतं की देवाचं राज्य एका मोतीसारखं आहे. कशासारखं? मोती. ज्याला मोत्याची पारख झाली तो काय करतो, आपलं जे सगळं आहे ते विकून टाकतो yes. आणि मोती घेतो. काय घेतो तो? मोती घेतो. काढूया आपण ते वचन मत्ते शुभवर्तमानामध्ये. देवाचं राज्य मोत्यासारखं आहे. कशासारखं आहे? मार्क शुभवर्तमानामध्ये पाहू जाऊया. मार्क शुभवर्तमानामध्ये आज देवाला म्हणायचं, प्रभू ते मोती मला दे. कारण की मोती मिळालं म्हणजे ती संपत्ती आहे की नाही स्वर्गाच्या राज्याची. Yes, आमेन. मोती मिळालं म्हणजे स्वर्गाच्या राज्याची काय ती संपत्ती आहे. तिथे तुम्ही मोत्याने भरले जाणार. हालेलुया. काढू आपण वचन मार्क शुभवर्तमान 14 अध्याय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि 22 वचन. नाही, मार्क शुभवर्तमान, एकच मिनिट, कशामध्ये आहे ते, एक मिनिट. मार्क शुभवर्तमान नाही, मला वाटतंय मत्तेचं पुस्तक काढूया. मत्ते शुभवर्तमान काढूया. मत्ते शुभवर्तमान 13 अध्याय, 13वा अध्याय, 14 नाही 13 अध्याय. काढलं वचन. मत्ते शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 45 वचन. स्वर्गाचं राज्य मोत्यांचा शोध करणाऱ्या एका व्यापारी माणसासारखा आहे. कशाचा शोध करणाऱ्या? मोत्याचा शोध करणारा. तुम्हाला माहिती आहे, मोती जे असं सोन्यापेक्षा ते महाग आहेत. मोती सोन्यापेक्षा, आणि ते फक्त जे असे अब्जो किंवा करोडांची जे संपत्तीचे वारसदार असतात त्यांच्याकडे मोती असतात. प्रेज द लॉर्ड. बघा, सर्वसाधारण आपल्या लोकांसारख्याकडे मोती नाहीयेत. जेव्हा ते सोनं असेल पण मोती नाही, हिरे मोती फक्त त्या लोकांकडे असतात. पण जे मोतीचा शोध करणारा जो व्यापारी असतो ना, त्यालाच माहिती असतं अस्सल मोती कोणता आहे. नाहीतर बाजारामध्ये बघा नकली मोती पण आहेत, आहे की नाही, पण अस्सल मोती फक्त कुणाला माहित असतं, जो खरा, जो ज्ञानी असतो, मोत्याची पारख करणारा. बायबल सांगतं की देवाचं राज्य त्या मोत्याचा शोध करणाऱ्या व्यापारासारखं आहे. आणि त्याला जेव्हा कळालं का हा खरा मोती आहे, तेव्हा तो काय करतो माहिती आहे? तो काय करतो बघा, 46 वचन, 13 अध्याय 46 वचन. त्याला एक मोठ्या मोलाचे मोती सापडल्यावर त्याने जाऊन आपले जे काही होते सर्व विकले आणि तो मोती विकत घेतले. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे, मला स्वतःला सुद्धा ते करायचं आहे, ते मोती विकत घ्यायचे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जो स्वर्गाचं राज्य त्या मोत्यासारखं आहे ते विकत घ्यायचं. बायबल सांगतं त्या व्यापाराने आपलं जे काही होतं सगळं विकलं. आपलं घर, आपली शेत, आपली संपत्ती. मला सांगा, तुम्हाला जर एखादा मोठा हार विकत घ्यायचा असेल सोन्याचा, मोठा असा काहीतरी मोठं, तर तुम्ही तुमच्याकडे जी रक्कम आहे, हो की नाही, कितीतरी लाखाची, ती दुकानात घेऊन जाता आणि म्हणता हे पैसे घ्या आणि मला हार द्या. तुम्ही तुमचे पैसे ठेवून घरामध्ये तुम्ही दुकानात जाऊ शकता का? सराफच्या दुकानामध्ये किंवा ज्वेलरीवाल्याकडे जाऊ शकता का? तुम्हाला ती किंमत मोजायची आहे. तुम्हाला तो हार घेण्यासाठी, तुम्हाला तो दागिना घेण्यासाठी तुम्हाला किंमत मोजायची आहे. मग स्वर्गाच्या राज्यासाठी पण तुम्हाला किंमत मोजायची आहे. स्वर्ग राज्य मिळण्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी करायचं आहे. म्हणून बायबल सांगतं की त्या स्वर्गात त्या मोत्याला ज्याला पारख होती, त्या व्यापाऱ्याने आपलं जे काही होतं ते सगळं दिलं. कारण की त्याला माहित होतं ते मोती मला मिळायला पाहिजे. कारण त्याच्याजवळ जे काही होतं त्याच्यापेक्षा किमतीवान
त्याच्यापेक्षा मूल्यवान ते स्वर्गाचं राज्य होतं. आमेन. तुमच्या घरापेक्षा, तुमच्या आयुष्यापेक्षा, तुमच्याकडे जे काही आहे त्यापेक्षा स्वर्गाचं राज्य मूल्यवान आहे. आमेन. आमेन. त्यामुळं तुम्ही जे काही आहे त्याकडे लक्ष देऊ नका, पण जे तुम्हाला देव देत आहे त्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की बायबल सांगतं मनुष्याने सगळं काही इथं मिळवलं, पण आपला जीव गमावला, आपला आत्मा गमावला, तर त्याला काय लाभ? कोण माणूस आपल्या घरातल्या वस्तू घेऊन जाणार आहे मरताना? सोनं घेऊन जाणार आहे, कपडे घेऊन जाणार आहे, जे गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात त्या घेऊन जाणार आहे, नाही. प्रिय व्यक्ती तरी घेऊन जाणार आहे. मरताना म्हणणार आहे का चल माझ्या बरोबर? नाही. मरताना म्हणणार आहे की थांबा थोडंसं देवात थोडं सोनं आहे ना, मला इथं बांधून घेते बरं का, मी थोडा पैसा ठेवलाय कपाटामध्ये गपचूप, कोणालाच माहित नाही, पण तो घेते मी माझ्या बरोबर, मला तिथं उपयोगात येईल. ते काहीच उपयोगात येणार नाही. मला जेव्हा हे कळालं ना, काही तर काहीच मी जे काही मिळवणार ते इथं काहीच मला उपयोगाचं येणार नाही. मी म्हटलं प्रभू ते स्वर्गातला मोती, स्वर्ग राज्य म्हणजे ते मोतीप्रमाणे आहे. प्रभू मला ते मिळवायचं आहे, मला ते प्राप्त करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये अनेक अडचणी तुम्हाला येतील, तुम्हाला कठीणपणा येईल, कदाचित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मी किती दिवसाचं उपवासामध्ये आहे, विश्वासामध्ये आहे, आणि मला काय मिळालंय प्रभूपासून? का मी प्रार्थना करू? का मी देवाजवळ येऊ? तुझं सार्वकालिक जीवनाकडे लक्षच नाहीये. तू फक्त या जीवनापुरताच विचार करत आहे. जगात जोपर्यंत तू जिवंत आहे तुला काय मिळालं पाहिजे तेवढा पुरताच तुझं सरडाची झेप फक्त कुंपणापर्यंत. फ्रेंड्स, त्याची धावपर्यंत, त्याची धाव कुठपर्यंत असते सरडाची? आपण फक्त कुंपणापर्यंतच विचार करतोय, पण कुंपणाच्या पलीकडे जा. देवाने तुझ्याकडे खूप काही ठेवलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज माझी इच्छा आहे की प्रत्येक एरियामध्ये देवाचं राज्य प्रकट झालं पाहिजे. आमेन. देवाचं राज्य. प्रकट प्रभू येशू झालं काय पाहिजे. सांगत आला? स्वर्गाच्या राज्यावर विश्वास ठेवा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. स्वर्गाच्या राज्यावर विश्वास ठेवा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. स्वर्गाच्या राज्याचं शुभवर्तमान जगामध्ये तो सांगत आला. म्हणून पहिले आम्हाला स्वर्गाचं राज्य आम्हाला मिळवायला झटलं पाहिजे, मोत्याप्रमाणे. कशाप्रमाणे? ते व्यापाराने काय केलं? आपलं जे काही होतं ते सर्व विकलं. टाकलं. म्हणजे तुम्हाला चांगली झोप प्रिय वाटत असेल, सोडून द्या. उपवास करायचं, तुम्हाला काहीतरी खायला चांगलं आवडत असेल, सोडून द्या. तुम्हाला कोणीतरी अडवत असेल, तुमच्या घरातले लोक, त्याला म्हणा थांबा, पहिले मला प्रभूला शोधू द्या, मला प्रभूच्या पायाजवळ बसू द्या. तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी काम आहे, नाही मला प्रभूच्या पायाजवळ बसायचंय, म्हणजे तुम्ही त्या मोत्याप्रमाणे तुमचं सर्व काही विकायला तयार झाला. तयार झालं. सर्व काही विकायला तयार झालो. एक बाई होती, बायबलमध्ये दिले, तिने आपली अलाबास्त्र कुपी, मौल्यवान तेल प्रभूच्या जवळ घेऊन, तिच्याजवळ तेवढंच होतं. जसं एखाद्या आपल्या घरामध्ये काहीतरी सोन्याची थोडी वस्तू असावी, थोडे पैसे असावे, असं अनमोल वस्तू तिच्याजवळ होतं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे, तिने प्रभूच्या पायाजवळ टाकलं. काढूया आपण लूक शुभवर्तमानामध्ये, तिथं दिलेलं आहे का तिने आपलं काय केलं, जे अनमोल होतं ते कुठं टाकलं? प्रभूच्या पायावर. प्रभूच्या पायाजवळ. आज आम्हाला ते शिकायचं आहे. माझी इच्छा आहे का आम्ही ते स्वर्गामधला अनमोल, मार्क शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये आपण येऊया आता. मार्क शुभवर्तमान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा विचार करू नका कोण येतंय का कोण नाही येत. मला वैयक्तिकरित्या स्वतःला स्वर्गात संपत्ती साठवायची. Yes, आमेन. मला वैयक्तिकरित्या त्या मोत्याप्रमाणे स्वर्गाचं राज्य मिळवायचं आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचे प्रभूच्या राज्यात, Yes. स्वर्गाच्या राज्यात, Yes. मग अन्न मिळवायचा प्रयत्न करा Yes. आणि संपत्ती साठवायचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटेल इथं कदाचित मला अजून काही मिळालं नाही, पण मला तिथं सगळं काही मिळणार आहे, आमेन. हा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्क शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये बायबलमध्ये दिले, ही स्त्री जी होती, जेव्हा हिला कळालं की प्रभू येशू एका शिमोनाच्या घरी आलेला आहे, आणि तिने काय केलं बघा. मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 3रं वचन.
तो बेथाणीमध्ये कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होता. तेव्हा तो जेवायला बसला असता कोणी एक बाई जटामाशीचं बहुमोल सुगंधी तेलाचं अलाबाश्रू कुपी घेऊन आली आणि ती कुपी फोडून ते तेल त्याच्या डोक्यावर ओतलं. कोणाच्या डोक्यावर ओतलं? येशूच्या. तुम्हाला माहिती अलाबाश्र बायबल सांगतं की ते जे तेल होतं ते मौल्यवान होतं. जसं तुमच्याकडे सोनं रूप असावं, दागिने असावे, अशा प्रकारे ते तेल होतं. कारण जर तुम्ही एका वचनामध्ये जर वाचलं तर एका ठिकाणी मरिया नावाच्या स्त्रीने सुद्धा जी कोणाची बहीण होती? मार्थेची बहीण होती, लाजरची बहीण होती. लाजरच्या घरी प्रभू येशू जेव्हा आला तेव्हा तिने सुद्धा ते तेल प्रभू येशूच्या डोक्यावर ओतलं किंवा त्याच्या पायावर ओतलं आणि आपल्या केसांनी तिचा पाय पुसले. तेव्हा शिष्य म्हटले की या तेलाचा असा तुम्ही व्यर्थ का त्याचा व्यर्थ असा घालवलेला आहे किंवा त्याचा नाश केलेला आहे. याचं 300 रुपयाचं याचं मोल आला असता. त्या काळामध्ये 300 म्हणजे करोडोची संपत्तीचं तो तेल होता. अब्ज डॉलरचा असेल कदाचित, एवढं मौल्यवान तेल ही बाई घेऊन आली आणि प्रभू येशूच्या पायाजवळ तिने ओतलं. बघा, कुष्ठरोगी शिमोनच्या घरी येशू आला होता. शिमोनने प्रभू येशूला घरी जेवायला बोलवलं होतं. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या शिमोनाने असं काही केलं नाही. एवढं प्रेम प्रभू येशूवर नाही केलं तेवढं त्या स्त्रीने केलं. तिने आपलं मौल्यवान जे होतं ते प्रभूला देऊन टाकलं. आज मला एकच सांगायचं आहे, तुमचं जे महत्वाचं आहे, तुमची महत्वाची वेळ आहे, तुमचं महत्वाचं जीवन आहे, तुमच्या महत्वाचे तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रभूच्या पायाजवळ सोडा. अब्राहमाने आपला एकुलता एक प्रिय पुत्र, तो म्हटला की प्रभू म्हटला मला याला अर्पण कर, माझ्यासाठी याला काय कर? अर्पण कर. आणि तो वेदीवर ठेवायला तयार झाला. त्याने असं चाकू तो मारणार त्या पोराला, तर देव म्हटला की थांब अब्राहमा, मी तुझी परीक्षा पाहिली, त्या लेकराला मारू नको. देवाची इच्छा आहे की तुमच्यासाठी जे काही अनमोल आहे प्रभूच्या पायाजवळ ठेवा. म्हणजे ती वेळ असो की तुमचा कोणत्याही गोष्टी असो, प्रभूला म्हणावं ते बाजूला ठेवायचंय, मला तुझ्या पायाजवळ बसायचंय. तिने काय केलं, ती अलबाश्र कुपी घेऊन ती कुपी तिने त्याच्या डोक्यावर ओतले. पण त्यामुळे कित्येक आपल्या मनात संतापले, म्हणाले सुगंधी तेलाचा असा नाश कशाला केला? कारण हे तेल याच्यामध्ये दिले 300 पेक्षा अधिक रुपयास विकून गोर गरिबांना देता आलं असतं. आणि त्यांनी त्याच्याविषयी कुरकुर केली. तेव्हा येशू त्यांना म्हटला, हिला असू द्या, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी चांगले काम केले आहे. प्रेज लॉर्ड. येशूसाठी चांगले काम करायला शिकलं पाहिजे. बाकीचे लोक कुरकुर करायला लागले, बाकीचे लोक काय करायला लागले, म्हटले की अरे हे तेल विकून गोर गरिबांना दिला असता. म्हणजे बघा, जी परिस्थिती असते ना आपल्याला अडवण्यासाठी असते, जी वेळ असते ना प्रभूजवळ न येण्यासाठी, येऊ देण्यासाठी, ती अडवण्यासाठी असते. पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, नाही मला प्रभूच्या जवळ जायचंच, मला कुरकुर ऐकायची नाही, मला कोणती परिस्थितीकडे पाहायचं नाही, पण मला प्रभूकडे पाहायचं आहे. येशू म्हटला का हिने जे काही केलेलं आहे ते माझ्या बरेसाठी केलेलं आहे. काय म्हटलं प्रभू? चांगल्यासाठी. हिने माझ्यासाठी चांगलं काम केलं आहे, हिने माझ्यासाठी चांगलं काम केलं आहे. प्रभू येशू जर ह्या बाईकडे बघू शकतो, तू आमच्याकडे नाही बघणार का? येस. आम्ही जर प्रभूला वेळ दिला, आम्ही जर प्रभूची भक्ती केली, आम्ही जर प्रभूला शोधलं, आम्ही जर प्रभूच्या पायाजवळ बसलं, प्रभू म्हणाले हिने चांगलं काम केलं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हिने चांगलं काम केलं आहे. ती एकटी बाई, सगळे लोक वेगळे होते, पण ती एकटी बाई जी प्रभूच्या पायाजवळ आली, ती अलबाश्र कुपी घेऊन ते तेल घेऊन प्रभूच्या डोक्यावर ओतलं. प्रभू म्हटलं हिने चांगलं काम केलं आहे. पण लोक म्हणतील नाही, हिने चुकीचं केलंय, हिने काय केलंय? चुकीचं काम केलं. जगातले लोक तुम्हाला अडवतील, हे काय प्रभू येशू येशू करते, हे काय प्रार्थनेला जाते, तुमचं मन तुम्हाला अडवेल. बस झाला आता, म्हणा संपत्ती साठवते घरी स्वर्गामध्ये, स्वर्गातल्या घरामध्ये. प्रेज लॉर्ड. मला संपत्ती साठवते. प्रेज लॉर्ड. मला तिथं श्रीमंत व्हायचंय. हालेलुया. आणि म्हणून बायबल सांगतं की तिने चांगलं काम केलं. प्रभू येशू काय म्हटलं तिला?
तू चांगलं काम तू केलं चांगलं आहे. काम तिने केलंय म्हणून पुढे काय दिले, आणि मग हिला असू द्या, हिला त्रास का देता, हिने माझ्यासाठी चांगलं काम केलंय. गोर गरीब नेहमी तुमच्या जवळ आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांचे बरे करता येते, परंतु मी नेहमी तुमच्या जवळ नाही. तिला जे करता आले ते तिने केले. तिने पूर्णासाठी माझ्या शरीराला अगोदरच तेल लावले आहे. आणि मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगामध्ये जेथे कुठे शुभवर्तमान गाजवलं जाईल, तेथे ह्या बाईने जे काही केले ते हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल. आमेन. Praise God. कशासाठी सांगितलं जाईल? आठवणीसाठी. म्हणजे बायबलमध्ये दिलेलं आहे, तिने जसं तिचं सर्व काही देवाच्या पायाजवळ ओतलं, प्रभूच्या डोक्यावर ओतलं, तसं तुम्ही पण तुमचं सर्व काही आहे ते विका आणि मोती मिळवायचा प्रयत्न करा. आमेन. काय मिळवायचा प्रयत्न करा? मोती. मोती अडखळणे तुम्हाला खूप येतील, तुम्हाला कंटाळ येईल, तुम्हाला टीव्ही बघायला वाटेल, तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये बाकीचे विचार येतील, कुणाविषयी तरी तुमच्या मनामध्ये विचार येतील, पण विश्वास ठेवा. देवाला म्हणायचं नाही, ही वेळ देवाची आहे, मला देवाच्या पायाजवळ यायचं आहे, मला देवाच्या पायाजवळ, देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आणि जर आमच्या जवळ देव येत आहे तर आम्ही स्वर्गात संपत्ती साठवत आहे. आमेन. आम्ही काय साठवत आहे? स्वर्गामध्ये संपत्ती. म्हणा मला स्वर्गात संपत्ती साठवायचं. स्वर्गात संपत्ती. प्रेज द लॉर्ड. आणि मोत्याप्रमाणे मला देवाचं राज्य मिळवायचं आहे. कशाप्रमाणे? मोत्याप्रमाणे. कारण तो मोती आम्हाला तिथं पाहायला मिळेल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे पाहायला मिळेल? स्वर्गामध्ये. येशू म्हणेल, ये तुझं स्वर्गात स्वागत आहे, बघ तुझी संपत्ती इथं तू साठवलेली आहे, बघ हे मोती. म्हणून इथं काय मिळालं तरी नाही मिळालं तरी चालेल, पण तिथं मिळवायचा प्रयत्न करूया. हालेलुया. डोळे बंद करूया. आपण डोळे बंद करू. देवाला धन्यवाद देऊ या वचनासाठी. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तू खोज खुदावन करा, बरकते खुद ब खुद आएगी. यीशु सर का तेरे है वो ताज, यीशु सर का तेरे है वो ताज, बरकते खुद ब खुद आएगी. तू खोज खुदावन का राज, बरकते खुद ब खुद आएगी. यीशु जहाँ भी हाजिर, ना है कमी वहाँ पर. यीशु जहाँ भी हाजिर, ना है कमी वहाँ पर. वो रोशनी बन तेरी राहों को करे उजागर. वो रोशनी बन तेरी राहों को करे उजागर. हे हथेली है जरूरत मेरी, उसने सूरत मेरी, है जरूरत मेरी, उसने सूरत मेरी. हथेली पे है उकरी, इसलिए ही करूँ उस पे नाज, इसलिए ही करूँ उस पे नाज. बरकते खुद ब खुद आएगी. तू खोज खुदा बन करा, बरकते खुद ब खुद आएगी. यीशु सर का तेरे है वो ताज, यीशु सर का तेरे है वो ताज. बरकते खुद ब खुद आएगी. तू खोज खुदा बन का राज, बरकते खुद ब खुद आएगी. खरोखर प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, या तुझ्या लेकरांना देवा तुझी स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी तू सहाय्य कर. आत्मिक कमजोरी जाऊ दे निघून, सर्व कठीणपणा निघून जाऊ दे, सर्व अशक्तपणा निघून जाऊ दे. दे बाप्पा तुझ्या आत्म्याने भरले जाऊ दे, तुझ्या सामर्थ्याने भरले जाऊ दे, तुझ्या अभिषेकाने भरले जाऊ दे. होय, बायबलमध्ये दिलेलं आहे, ओ जरी तुम्ही चिन्ह चमत्कार केले, ओ जरी तुम्ही पाहिलं की तुम्ही भविष्यवक्ता तुम्हाला जे काही सांगतील ते सर्व काही तुम्ही केले, पण जर तुम्ही देवाचं राज्य गमावलं तर तुम्हाला काय फायदा. प्रभू येशू, आम्हाला तुझं राज्य मिळवण्यासाठी सहाय्य कर. आम्हाला तुझं राज्य मिळवण्यासाठी सहाय्य कर. हो, चिन्ह चमत्कार होतीलच, पण आम्हाला तुझ्याकडे पाहायचं आहे. आम्हाला तुझं राज्य मिळवायला झटायचं आहे. स्वर्गात ती संपत्ती मिळवायला झटायचं आहे. आम्हाला तू सहाय्य कर. आम्हाला कृपा पुरव. जे लोक ऐकत आहे, जे पाहत आहे,
त्यांना स्पर्श कर, त्यांना आशीर्वाद दे. इथे बसलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. तुझ्या शांतीने भर, तुझ्या कृपेमध्ये घे आणि हो दे तुझं गौरव. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.